अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठलाय। थलपती विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाय। तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या। मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांचे चांगलेच नाके नऊ आले। सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला, मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागलेत। काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली। तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता। अखेर व्हीसीकेच्या आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वरती पोहोचलंय। तर हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 न जास्त आहे। त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे। या शपथविधीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा हा जो पेच निर्माण झालेला होता तो अखेर सुटलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावरती गंडांतर आलंय। एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टात धाव घेतलीय। विजय उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेमध्ये भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी देखील या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे। मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी करणार आहे। तर माजी सहकार मंत्री के.आर. पेरिया करुप्पम यांनी हे आव्हान दिलेलं आहे। तिरुपत्तूरमधल्या टीव्हीकेच्या आर. श्रीनिवास सेतुपती यांचा एका मतानं विजय झालाय। सेतुपतींना 83,375 मतं मिळालेली आहेत, तर पेरिया करुप्पम यांना 83,374 मतं मिळाली आहेत। तमिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे आणि बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा पाठिंबा आहे। पण 2 मतं धोक्यात आलेली आहेत। विजय 2 मतदार संघामधून विजयी झालेत आणि त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे। तर तिरुपत्तूरचे टीव्हीकेचे विजयी झालेले पण पराभूताने हायकोर्टामध्ये त्याला आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं गरजेचं असेल।